जो मानी तो देईल काही, न मानी तो नेईल काही. आम्हा विठ्ठल सर्वाभोवती, राहो चित्ती भरतैसा. साध्य नते जना काही, जल्पे वाया विन ठाई. आम्हा विठ्ठल सर्वाभोवती, राहो चित्ती भलतैसा. वंदी निंदी तुझ तोगा, वंदी निंदी तुझ तोगा. तुका म्हणे पांडुरंगा, आम्हा विठ्ठल सर्वाभोवती, राहो चित्ती भरतैसा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संस्थाया, दुसरे चरणा संस्थाया, दुसरे चरणा संस्थाया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरे न करावा वेरो, न करावा वेरो, यावरे न करावा वेरो. अहो स्वामी तुकया देवा, यावरे न करावा वेरो, यावरे न करावा वेरो, यावरे न करावा वेरो. दो मानी तो देईल काही, न मानी तो नेईल काही. आम्हा विठ्ठल सर्वाभोवती, राहो चित्ती भलतैसा. माझा अहंकार शिल्लक ठेवून बोलत नाही बरं का, माझा अहंकार शिल्लक ठेवून बोलत नाही. पण तुमच्यापैकी कोणीही हा अभंग ऐकलेला नाही. विठ्ठल टाळकऱ्याने ऐकला नाही तर तुमची डाळ कुठं शिजायची हो. ऑपरेटर कमी कर, कमी कर. मला वाटलं ना तर वाढवा म्हणून सांगेल तुला, तुझ्या मनानं वाढवू नकोस. असे काय अभंग आहेत की ज्यांना चिंतनाची बैठक आहे, पण आपण त्याच्याकडं पाहतच नाही. कोण पाहे त्याकडे? मला सवय आहे अपरिचित अभंग घ्यायची, मला सवय आहे. त्या अभंगावर मी चांगला बोलतो असं माझं म्हणणं नाही, माझं असं म्हणणं नाही, पण मी प्रयत्न करतो असं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि हा अभंग आहे तो, त्याला आत्मस्थिती म्हणतात. एक लक्षात ठेवा, बाह्य अंगानं संतांचं जीवन कळणं कठीण आहे. असं आहे. महिला मंडळ तुमच्यासाठी दही घुसळल्यानंतर 2 पदार्थ निघतात. बोला ताक आणि
ताकाने घुसळल्यानंतर घुसळता का? दूधच नाही तर दही कुठं लावता? कुणाला जाऊ द्या. दही घुसळल्यानंतर ताक आणि लोणी 2 पदार्थ निघतात. पण मागायला गेल्यानंतर दोन्ही पदार्थ एका दरानं मागता येतात का? दह्याची अंगी एकामुळे दोन्ही. पृथ्वीमध्ये हिरा चमकतो, गारी चमकते. उन्हानं गारी चमकते. पण गार आणि हिरा यांची बरोबरी करता येत. पृथ्वीचे पोटी 200 अंशाटी आकाशामध्ये चंद्र चमकतो, तारे चमकतात. पण चंद्राच्या प्रकाशाची जबाबदारी ताऱ्याकडे येत नाही. भले तुमच्या विज्ञानाच्या मनानं तारा आम्हाला माहीत आहे ती तारा श्रेष्ठ आहे कारण आम्हाला घेणं आहे. आम्हाला एवढं माहीत आहे चंद्राचा जो प्रकाश आहे तो बाकीच्यांचा नाही. ते लांब आहे का जवळ आहे ते बघा तुम्ही ठेवून का. आकाशाचे पोटी चंद्र दोहीशी समान. तसं तुकोबाऱ्या सांगतात. तुका म्हणे तैसे संत आणि जन. तुका म्हणे तैसे संत आणि जन. दोहीसे समान बजोनाये. दोहीसे समान बजोनाये. तुका म्हणे तैसे संत आणि जन. तुका म्हणे तैसे संत आणि जन. दोहीसे समान बजोनाये. दोहीसे समान अजून एक आहे बरं का आनंदराव. अजून एक आहे. तुका म्हणे तैसे संत आणि जन. तोसी समान भजोन. संत आणि सामान्य माणसं यांची बरोबरी करू नये बरं का. लक्षात ठेवा. संत नवती जगा. जगा मानसाच्या सारिखे. संत नव्हते जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा. समुद्र नदी नवे पैगा. पाषाण म्हणून ये लिंगा. पाषाण म्हणून ये. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. 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 संत नवती जगा मानसाच्या सारिके. ज्ञानेश्वरीमध्ये ओवे आहे. तयाई देह काती लौकिकी सुखदुःखे म्हणत सुखदुःखे तयाचे मनती. परी आम्हास याची प्रतीती परब्रह्मच. असं आहे.
अजून एक आहे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. तो मनुष्यासारिखा आवडे परी मनुष्यत्व तयार मनुष्यत्व तया नगडे. संत आपल्यासारखे दिसतात म्हणून तुम्हाला विनंती आहे, संतांच्या मांडी लावण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या माणसाची बायको 35व्या वर्षी वारली. आम्ही त्याला सल्ला दिला, बाबा दुसरी बायको करू नकोस. तो म्हणला तुकोबारी नव्हती का केली? तुम्ही तुकोबाऱ्यांच्या मांडी लावू नका. मी म्हणलं ठीक आहे, बायको करण्यासाठी तुकोबाऱ्यांची बरोबरी करतो. मग तुकोबाऱ्यांनी सावकारपत्र नदीत बुडवली, तू फक्त तुझी एवढी माझ्याकडे दे. संत कठीण आहे, संतांची अवस्था समजत नाही. संतांच्या सानिध्यात राहून जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि जाताना ठरवलं पत्नीला नेलं पाहिजे. कारण लग्नामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे, धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामी नातीच रामी अशी प्रतिज्ञा बरं का. तुमच्यापैकी कोणी मुस्लिमां हे पोरा वाढवू नको सांगितले का ना, विजय विठ्ठल करीन आता सांगतो. तुमच्यापैकी कोण तुम्हाला ऐकू येत आहे का? शेवटपर्यंत येत आहे ना? नक्की. हां, ऑपरेटरचं म्हणणं आहे सगळ्या गल्लीत गेलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. मुस्लिमांची लग्न तुम्ही पाहिलेली नाहीत, मी पाहिल्यात. मी कराडमध्ये 12 वर्ष मुस्लिम मोहल्ल्यात राहिलेला मनुष्य आहे. आता सगळं सांगत नाही कशी लावतात. तुमच्या माहितीसाठी, तुमच्या मुस्लिमांची नवऱ्यापुढे नसते, लक्षात ठेवा. आनंदराव, मुस्लिमांची मुलगी आत असते खोलीत आणि नवरा स्टेजवर असतो. जाऊ दे, आपल्याला काही घेणं नाही, आपण काही टीका करायला आलेलं नाही. मग तो मौलाना त्या नवरदेवाला असं विचारतो की मै अमुक अमुक नेकतर इनकी दुख्तर दिलशाद बानू इनका ब्याह आपसे लगा रहा हूँ, आपने कबूल किया. हे ऐका बरं का, आपने कबूल किया. नवरदेव म्हणतो कबूल किया मैंने कबूल किया नाही, कबूल किया. त्याचं कारण आहे, कर्त्याच्या अगोदर क्रियापद आलं तर त्याचा अर्थ असं क्रियापदाचा कर्त्यावर दबाव असतो असा अर्थ. हां, कबूल किया मैंने असं तो मौलाना त्या नवरदेवाकडून 3 वेळा म्हणतो. किती वेळा? 3 वेळा. आता हे 3 वेळा आहे ना, हे 3 वेळा काय 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 नाही, आमचं चोरलं आहे. विठ्ठला विठ्ठल. अरे आम्ही हेच म्हणतोय ना, धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामी नातीच रामी नातीच रामी. जाऊ द्या, मला टीका करायची नाही. धर्म अर्थ आणि काम याच्यामध्ये तुझी प्रतारणा करणार नाही म्हणून आपण वैकुंठाला चाललो आहे. धर्मपत्नीला ठेवून चालणार नाही म्हणून त्यांनी आवडे सांगलं, आवडे अगं मी वैकुंठाला चालले, येतेस का? आवडी काय म्हणली आहे का? आवडी म्हणली महाराज संध्याकाळच्या धाराला येणं होईल का परत? म्हणजे आवडीला असं वाटलं की वैकुंठ म्हणजे येलेवाडीच्या पलीकडे आहे. आता पुढचं वाक्य जबाबदारी नाही का? काका जबाबदारी ना. हां, काका आमचे दोस्त आहेत, जुने दोस्त आहेत काका. जगद्गुरू तुकोबार आहे. आवडीला कळलं नाही कुणाला?
आवडीला कळायला नाही, नावडीला कसं कळेल विठ्ठला. आपण आवडी नाही, नावडी आवडतं. माझा विषय कुठं आहे? संतांची स्थिती कळणं कठीण आहे. या अभंगामध्ये तुकोबरा स्थिती सांगतात. आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत? आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती. राहो चित्ती भलतैसा, राहो चित्ती भलतैसा, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती. राहो चित्ती भलतैसा, राहो चित्ती भलतैसा, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती. आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती. राहो चेते बनतैसा, राहो चेते बनतैसा, राहो चेते बनतैसा, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती. राहो चेते बनतैसा, राहो चेते बनतैसा, राहो चेते बनतैसा, आम्हा विठ्ठल सर्वभूती, आम्हा विठ्ठल सर्वभूती. अजून आहे का? अजून आहे का? राहो चित्ती भल तैसा, राहो चित्ती भल तैसा, राहो चित्ती भल तैसा. आम्हा विठ्ठल. ऐ ऐ शांत राहा. आज कितवा दिवस आहे? दिवस कितवा आहे? हां, 10वा दिवस आहे. 10 दिवस कीर्तन चालू आहेत. अजून लक्षात येत नाही कसं बसायचं ते. सरका 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 सरा पटकन चला, सरा पटकन. सरका. ठला विठाला विठ्ठला पुरुष मंडळी सरका. हाला विठ्ठला, विठ्ठला हाला बोला. माझी पद्धत अशी आहे, मागणं येणाऱ्या लोकांनी पुढच्या लोकांना डिस्टर्ब करू नये. कारण का, अगोदर तरी कीर्तनात लक्ष लागत नाही. लक्ष, मन एकाग्र करणं सोपं नाही. पण आपली पद्धत आहे. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला राग येऊ द्या, जे लोक कीर्तन उशिरा येतात ना, माझं म्हणणं ते ऐकायला येतच नाही, ते बघायला येतात. विठ्ठला विठ्ठला. अजून एक सांगतो लाडक्या बहिणीनं, वाईट वाटून घेऊ नका. सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. पैसे चालू आहेत का बंद झाले? आहेत ना? असं चालू राहू द्या, बंद होऊन देऊ नका. पण तुमच्या 1,500 रुपयानं आमच्या खिशाला चाट लागली, तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला वाईट वाटेल. तुम्ही लग्नाला जाताना नटून जा, वास्तुशांतीला नटून जा, हळदी कुंकाला नटून, कीर्तनाला नटून येत जाऊ नका. सरळ यायचं. जे नटून येतात त्यांना उशीर होतो आणि मग त्यांच्यासाठी आपला घोटाळा. एक शब्द तुमच्या पाठ आहे ना? पाठ आहे का नाही?
ॲडजस्टिंग आहे का नाही पाठ करून घ्यायचं ॲडजस्टिंग जरा. काय विषय चालला होता कोणाला ठाऊक. आम्हा विठ्ठल सर्वभूती आम्हा विठ्ठल सर्वभूती. संतांचं वागणं कसं आहे. संतांच्या वागण्याला म्हणतात निरपेक्ष. कसं निरपेक्ष वागणं. आपलं वागणं कसं आहे. आपलं वागणं निरपेक्ष नाही. आपलं वागणं कसं आहे सापेक्ष. तुम्ही आम्हाला आयर केला तर आम्ही तुम्हाला आयर करतो, बरोबर. तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही तर येतो. का हो तुम्ही लग्नाला आला नाही. नाही म्हणजे तुम्ही कुठं आला होता. काय आहे आम्हाला लई काम होतं म्हणलं आम्ही काही रिकाम आहे का. तुमच्या लग्नामध्ये आता आयर देत नाहीत बरं का. आयराची पद बंद झाली ना. लग्नपत्रिकेमध्ये लिहितात कृपया आहेर आणू नयेत. आहेर स्वीकारले जाणार. आपली उपस्थिती हाच आहेर, बरोबर आहे. आहेर स्वीकारले जाणार नाहीत आणि आणल्यानंतर घेतल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या. मग आमच्या मुलाच्या लग्नात त्यांनी 500 रुपयाची नोट दिली होती. आम्ही टिपून ठेवली. गोविंदभाऊ जाधव टिपून ठेवली. आणि त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं. आम्ही पाकिटात किती भरले. किती तेवढेच ना. त्यांनी भरले तेवढेच. का त्यांनी 500 द्या आम्ही किती द्यायचं. मी म्हणणं हरकत नाही पण 6 महिन्याचं व्याज तर घाल की त्याच्यामध्ये काय लोकांचं वागणं कसं आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे गिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. अंत हे काळीचे नाही कोणी. नाही कोणी. लय गोड प्रमाण आहे. जन हे सुखाचे बरोबर आहे का. एक प्रमाण आहे तुमच्या पाठ आहे. जोवरी चळण गा तोवरी म्हणते माझा आहे का नाही. जोवरी चळण गा. चलन म्हणजे काय. चलन चलन नाही. चळण म्हणजे हे बघा हे याला चळण म्हणायचं. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत. झालं का. झाल्या ही न शक्ती सांडोनिया पळती रांडाम. सांडोनिया पळती रांडाम. सांडोनिया पळती रांडाम. फार मोठं उदाहरण आहे. गजेंद्र नकरानं पाय पकडला 1000 वर्ष लढला असं भागवत सांगतंय. गजेंद्र तो हस्ती सहस्र वर्ष. 1000 वर्ष त्याच्या भावकीनं त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. नक्र असं आहे. नकराची ताकद पाण्यात जास्त आहे. ज्याची त्याची ताकद असते. बाहेर जमिनीवर हत्तीची ताकद जास्त आहे पण पाण्यात याने त्याला ओढलं तर नक्र एका फटक्यात सगळ्यांना आत न्यायचा. असं किती दिवस चाललं होतं. 1000 वर्ष. हो. नवीन मुलं होती का नाही त्याने विचारलं म्हाताऱ्या लोकांना हे काय चाललं आहे हो. तिकडं इकडं काय चाललं आहे काय. ते म्हणले आपला राजा अडकला आहे. राजाचं वय काय म्हणले म्हातारा झाला आहे. पोरं म्हणली म्हाताऱ्याच्या नादात आमच्याकडे लक्ष नाही का. अहो आमचं वय 35 वर्ष झालं. आमचं काही बघाल का नाही.
मुलं म्हणली पिकलेलं पान आहे, कधी तर गळून पडणार, कशाला उद्योग. मुलं गेली निघून. मुलं निघून गेली. मुलांच्या आया वाटच बघत होत्या. त्यांनी सांगितलं वडिलांना, बरं का, पोरांची समजूत घालतो आणि येतो. त्या ज्या गेल्या त्या आल्याच नाहीत. आता राहिलं कोण? बुड्ढे लोक. आता बुड्ढ्या लोकांचा दम किती निघणार. ते झाले कासावीस. मग त्यांनी गजेंद्राला नमस्कार केला. बाबा, आता आमचं काही चालत नाही, कर्मे धर्मे तुम्हा सावे कळले. 1000 वर्ष. आणि सगळे निघून गेल्यानंतर मग गजेंद्राच्या लक्षात आलं, तुका म्हणे माझी नव्हतील कोणी, माझं कोणीच नाही. लक्षात ठेवा, आपलं कोणी नाही. बैसता संताचे संगती बैसता संतांचे संस्कार बैसता संताचे. कळू आले. कमळापती आपली कोणीच नव्हते निश्चय तिची जोडदार बैसता संताचे. कळू आले. काय कळू आलं? आपली कोणीच. कळालं ना? निश्चय तिथी झाला का? निश्चय तिथी झाला का? झाला का? मग बसा माझ्या गाडीत, कीर्तन झालं. आपलं कोणी नाही, आपलं कोणीच नाही हे कळण्यासाठी ICUमध्ये जावं लागतं. ICUमध्ये गेल्यावर मग लक्षात येतं की आपलं कोणी नाही. हा लोकांचा स्वभाव आहे. एका म्हातारीला 4 मुलं होती. तो 4ही मुलं वेगळी राहिली. म्हातारीला कोण सांभाळतं आहे? त्यामुळे म्हातारीची आबाळ झाली आणि म्हातारी खंगली. कीर्तनकार म्हणले, आजी तब्येत लई खराब केल्या, बाबा मला कोणी सांभाळत नाही. का? मुलं वेगळी राहिली. कीर्तनकार म्हणले, जवळ काय ठेवलं आहे का? नाही र दादा, सगळं देऊन टाकलं. काहीतरी किडूक मिडूक? काय नाही म्हणले. काय नाही. काय शेज? नाही. काहीतरी असेल की? हाय म्हणले. काय आहे? एक जुना चांदीचा रुपया आहे. बस झालं. ते म्हणले तेवढ्यात काय होते, बस. कीर्तनकारानं तिला एक डबा आणून दिला आणि सांगितलं, डब्याला चित्र पाडून सांगितलं, रोज झोपताना ह्या डब्याचा रुपया टाकायचा आणि असा टाकायचा की वाढला पाहिजे, खनखन वाढला पाहिजे. आणि रुपया खाली पडला की झाकण हळूच काढायचं, रुपया घ्यायचा, झाकण लावायचं आणि परत तोच रुपया टाकायचा. ते म्हणले काय होईल, करून बघ. म्हातारीनं रात्री तो प्रयोग केला. रुपया काढावा टाकावा, रुपया काढावा टाकावा. आणि सुना जाग्या झाल्या. बेंचीला काल लावला. म्हातारी 1च रुपया मोजत होती आणि सुनानी 500 मोजलं. आणि काय ऐकता तुम्ही? सुनानी 500 मोजलं आणि सुना काय म्हणल्या, म्हातारी वली आहे ग. वली आहे म्हणल्यावर काळजी केली पाहिजे. दिवस उगवल्याबरोबर एक सून काय म्हणली, आत्या लय दिवस तुम्हाला न्हायला घातलेलं नाही, आज माझ्याकडे या कडत पाण्यानं आंघोळ घालते. म्हातारी म्हणली, रुपयाचा गुन्हा आला ग बाया. दुसरी सून काय म्हणली, त्यांच्याकडं आंघोळ करा आणि माझ्याकडे नाश्त्याला या, मऊ पोहे करते, येते. तिसरी म्हणली, दुपारचं जेवण माझ्याकडं बरं का, चपाती वरण भात भाजी. आणि चौथी म्हणली, संध्याकाळची मुगाची खिचडी माझ्याकडं. म्हातारी म्हणली, सकाळची आंघोळ, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण किती रुपयात? 1 रुपयात. आणि ते बी रुपया न सरता. पुढं म्हातारी मेली. सुनांना काय सापडलं का नाही आम्हाला माहीत नाही. आम्ही आपल्या इकडे निघून आलो कीर्तनाला औषधाला.
कीर्तनात बसलेल्या सगळ्या बुड्ड्यांना माझी विनंती आहे, काय हा प्रयोग करू नका. का करू नका? गुण येणार नाही. काय येणार नाही? मी सांगितल्यामुळं सुना हुशार झाल्यात, काळजी करू नका. आपला विषय काय? जन हे सामान्य माणसं, शब्द लक्षात ठेवा, सापेक्ष भावानं वागतात. सापेक्ष. तुम्ही आम्हाला दिलं तर आम्ही तुम्हाला देणार, तुम्ही आमच्याकडे आलं तर आम्ही तुमच्याकडे येणार. संत सापेक्ष भावानं वागत नाहीत. ऐशी कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते. करीला भावेन प्रीती, करीला भावेन प्रीती, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते. करीला भावेन प्रीती, करीला भावेन प्रीती, आईचे कळवळ्याचे जाते. करी लावा बिन प्रीती, करी लावा बिन प्रीती, कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते, आईची कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते, आईची कळवळ्याचे जाते, आईची कळवळ्याचे जाते. करीला भावेन प्रीती, करीला भावेन प्रीती, आईची कळवळ्याचे जाते, आईची कळवळ्याचे जाते. करीला. मी तुम्हाला सामान्य माणसं, संत यांचं जीवन सांगतो आहे. सामान्य माणसं सापेक्ष भावानं वागतात. संत सापेक्ष भावानं वागत नाहीत. संत समाजावर जे प्रेम करतात निरपेक्ष. निरपेक्ष लक्षात ठेवा. ज्या समाजानं ज्ञानोबरायांना आनंदवीत छळलं, ज्ञानेश्वरीच्या 9035 वयामध्ये एक ओवी काढून दाखवा. एक ओवी. कोणती? की बामणाने मला ताप दिला आहे, ओवी काढून दाखवा. उलट ब्राह्मणांचं वर्णन आलं, मग वर्णा माझी छत्र त्यामत. तो नवगुणरत्नाचा हार म्हटले. हे संतांचं जीवन आहे, लक्षात ठेवा. आपलं तसं नाही हो. एक गोष्ट आहे, नाचिकेत नावाचा मुलगा, सगळे सांगत नाही, त्याचा वडील उद्धालक. त्यानं यज्ञ केला, गाय दान दिल्या. गाय कशा होत्या? मरक्या, बिना दुधाच्या, वांज. मुलगा काय म्हणला? असल्या गाय का देत आहे? वडील काय म्हणले? तुला काय नडलं आहे का विचारायचं नाही, पण हे योग्य नाही. तुझं काय म्हणणं आहे? तुम्ही असल्या गाय का देत आहे? अरे माझी सगळी संपत्ती द्यायची, तुला काय करायचं? मुलगा काय म्हणला? सगळी संपत्ती द्यायची, मला कुणाला देणार? वडिलांना राग आला. रागाच्या वडील काय म्हणले? तुला यमाला देणार, जा 3दा. तो मुलगा म्हणला, आपल्या वडिलाचं वाक्य खरं झालं पाहिजे. तो यमाकडं चालत गेला. 5 वर्षाचा मुलगा. मोठी कथा आहे, मी सगळी सांगत नाही. यमाला वाईट वाटलं. यमानं विचार, बाळा माझ्या दारात तू 3 दिवस उभा राहिला, तुला काय देऊ सांग? तुला मी 3 वर देतो, 3. हे ऐका जरा. नाचिकेतनं काय मागितलं ऐका. पहिला वर मागितला,
माझ्या वडिलांचा राग शांत होऊ द्या. ज्ञानेश्वर बोलो ना. ज्ञानेश्वर काय झालं? विठोबावर राहिले ना. मी भजन नाही घेतलं, फॉर एक्झाम्पल. ज्ञानेश्वर माऊली म्हणून त्यांचं भजन आहे. मी एवढ्याच कीर्तन संपवत नाही, काळजी करू नका. काय काय म्हणत आहे का, लवकर कीर्तन संपलं तर पाकिटाचा विचार करावा लागतो. माझं म्हणणं काय, भजन का? मुलगा काय म्हणला, माझ्या वडिलांचा राग शांत होऊ द्या. मी जर असतो त्याच्या जागी तर म्हणलो असतो, कमीत कमी म्हाताऱ्याला खदखडू द्या. अजून ऐका, प्रल्हादाला देवाने विचारलं काय देऊ. प्रल्हाद काय म्हणला आहे का, प्रल्हादानं पहिलं मागणं मागितलं काय, देवा अज्ञानपणानं माझ्या वडिलांनी तुझी निंदा केली, त्यांना क्षमा कर. हे संताचं जीवन आहे, लक्षात ठेवा. संत ज्यांनी आपल्याला छळलं त्याच्यावरही प्रेम करतात. म्हणून आम्हाला कोण मानतं आहे कोण मानत नाही याचा संबंध नाही. जो मानी तो देईल काय, 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 मानी तो देईल काय, न मानी तो देईल काय. विठ्ठल सर्वा होते, आम्हा विठ्ठल सर्वा होते. न मानी तो नेईल काय, न मानी तो नेईल काय. आम्हा विठ्ठल सर्वा होते, आम्हा विठ्ठल सर्वा होते. जो मानी तो देईल काय, जो मानी तो नेईल काय, जो मानी तो देईल काय, जो मानी तो नेईल काय. न मानी तो नेईल काय, न मानी तो नेईल काय. आम्हा विठ्ठल सर्वा होते, आम्हा विठ्ठल सर्वा होते. न मानी तो नेईल काय, न मानी तो नेईल काय. आम्हा विठ्ठल सर्वा होते, विठ्ठल सर्वा होते. तुम्ही जर आम्हाला आळंदीत भेटायला आला, आम्ही काहीतरी वाचत असतो, तुम्ही आमच्या पाया पडला, आम्ही काही बघत नाही. असे किती पाया पडतात, कोणाकोणाला बघता. पण तुमच्यापैकी एखाद्यानं 20ची नोट ठेवली, आम्ही बघतो बरं का. समजा ती नोट 50ची असली तर आम्ही जर हसतो. समजा ती नोट 100ची असली तर आम्ही विचारतो कधी आला. आणि समजा ती नोट 500ची असली तर आम्ही त्यांना सांगतो जेवण करून जा बरं का. म्हणजे मला भेटताना कसं वागायचं ते सांगून ठेवलं बरं का. हे आमचं आहे. तुम्ही आम्हाला काय देत आहे त्याच्यावर आम्ही तुम्हाला मानतो. तुकोबाराय सांगतात, अरे ज्यानं आम्हाला मानलं त्यानं दिलं काय. मन लक्षात ठेवा, संत मानावया जग व्हावे माया, मानवया जग व्हावे द्रव्य माया, वया जग व्हावे द्रव्य माया, व्हावे द्रव्य माया. नाही माझी या जीवाचा नाही
प्रमाणे या देवाताई. आमची प्रमाणं सापडणं अवघड आहे. आम्ही कुठलंही प्रमाण कसंही देतो, ध्यानात आले की देतो. पहिल्या चरणात काय म्हटलंय असलं आपल्याकडे नाही. विठ्ठला टाळकरी खाऊनच असतात. कधी म्हणतो त्या हे अभंगाच्या. आता ऐका बरं का, आनंद व ऐका. ऐका म्हणजे का तुम्ही ऐकतात की. मी काका कीर्तनाचं निरीक्षण केलं बरं का. मी आजारी पडलो 3 वर्ष झाली. त्याच्या अगोदर मला इतरांची कीर्तनं ऐकण्याला जास्त चान्स मिळत नव्हता. पण आजारी पडल्यावर एक फायदा झाला, दुसऱ्यांची कीर्तनं ऐकता येऊ लागली. त्यात मी निरीक्षण केलं, जवळजवळ सगळा कीर्तनकार गवयांनी वाटून घेतला आहे. वाईट वाटून घेऊ नका. पहिलं चरण कुणी म्हणायचं, दुसरं कुणी म्हणायचं, तिसरं कुणी म्हणायचं, चौथं कुणी म्हणायचं. म्हणून ऑपरेटरला तेवढे माईक ठेवावे लागतात. अजून एक निरीक्षण केलं बरं का मी. शेवटचं चरण म्हणलं की गवई लागली द्रुपद म्हणून घेतात. नुसतं द्रुपद भरत नाहीत, द्रुपदाचा विस्तार करतात. डबल करतात का त्याला माहीत आहे. लय वेळ झाला की कीर्तनकार विठ्ठल जय जय. ऐकून घ्या, आमचं वेगळं आहे. मी आजारी पडलो तरीसुद्धा अजून कोणाच्या किमतीत सापडलं नाही. लक्षात ठेवा. सगळे पक्वाजे सगळे गवई मला टरकून आहेत अजून. विषय काय, प्रमाण कसेल सांगता येत नाही. मानावया जग व्हावी द्रव्य माया, नाही माझ्या जीवाचा आड. उलट माऊली सांगतात जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयीची न धरावी. वाळोनिया जन सांडी मज जन सांडी माझ कोणे, जन सांडी माझ कोणे. हरी आता माझा नाही इलाज आहे. मला आवाज नाही आणि तुमच्या पाठ नाही आणि आपली गाठ पडली आहे. वाळवण या जन सांडी मजदुरी करशील हरी ऐसे कधी. एक गोष्ट आहे का, सगर राजाचे 60,000 पुत्र कपिल मुनींच्या शापानं भस्म झाले. एक मुलगा राहिला होता, त्याचं नाव होतं असमंजस. काय नाव होतं? असमंजस. म्हणजे ज्याला समंजसपणा आणि खरंच नव्हता. तो काय करायचा, लोकांची मुलं न्यायचा फिरायला आणि गावाच्या बाहेर नदीत बुडवायचा. लोक वैतागले. राजाकडे आले, महाराज असं कसं, तुमचा जरी पुत्र असला तर आमची मुलं आहेत, आमच्या पोटचे गोळे जातात. एक तर काम करा, त्याला तर कंट्रोल करा, नाही तर आम्ही तर निघून जातो. राजाने सांगितलं, बाबा मला राज्य करायचं आहे, 60,000 मेले त्यात तुझा नंबर लागला, निघून जा. असमंजस निघून गेला. शांतपणानं ऐकलं. आणि दुसऱ्या दिवशी बुडवलेली सगळी मुलं जिवंत होऊन घरी आली. लोक म्हणले, बाळानो तुम्हाला असमंजस न बुडव. नाही, ते म्हणले आम्हाला असमंजस काकानी बागेत खेळायला नेलं होतं, खाऊ दिला, दूध दिलं आणि आज सांगितलं बाबांना आपापल्या घरी जा. आता पुढचं आहे का. मग लोकांच्या लक्षात आलं असमंजस नव्हता. असमंजस नव्हता. असता तर त्यानं बुडवलेली पोरं पाठवली का नाही. लोक परत राजाकडे गेले, पण महाराज आमचं चुकलं, तुमचा मुलगा चांगला होता, त्याला बोलवा.
राजानं दूध पाठवले, सगळीकडे शोध घेतला, सापडला नाही. ऐका, मी काय म्हणलो, असमंजस नव्हता. मग तो असमंजसपणानं का वागला? त्यानं म्हटलं 60,000 मेल्यात, मी जर चांगला वागलो राज्य कोणाकडे येईल? मला राज्य नको. म्हणून राजानं हाकलून द्यावं. कोपला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, आता माझा भीक कोण गाडे, आता माझा भीक कोण गाडे, आता माझा भीक कोण गाडे, आता माझा भीक कोण गाडे. कोपला पाटील गावीचे लोक, गावात राहू नका. वाघुलीच्या भटाचं पत्र आलंय, हाकलाय सांगितलंय. आता झाली भीक कोण मज, मंबाजीनं काट्याने मारलं. मंबाजीनं काट्याने मारलं. रामेश्वर भटांनी अभंग बुडवण्याची आज्ञा दिली आणि शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांची पूजा केली. तुकोबाराय सांगतात, हे बघा, कोणी निंदा करू द्या, कोणी मारू द्या, कोणी वंदन करू द्या, पूजा करू द्या, आम्हाला काही घेणं नाही. निंदी कोणी मारी वंदी, मानणारा काय देतो? दक्षिणा झालं. अजून काय देतो? स्तुती. अजून काय देतो? सेवा. न मानणारा काय करतो? शिव्या. मानणारा स्तुती करेल, न मानणारा शिव्या दिली. मानणारा काय करतो? पैसे. न मानणारा लाता. तुकोबारे सांगतात, कोणी आम्हाला मानावं आणि कोणी आम्हाला मानू नये याचा आमचा संबंध नाही. म्हणून जो माने तो देईल काही, न माने तो नेईल काही. आम्ही तुमच्यावर प्रेम करतोय ना निरपेक्ष भावानं. आम्हा विठ्ठल सर्वभूत, आम्हा विठ्ठल विठ्ठल सर्व भूते राहो जेते फल तैसा, राहो देते फल तैसा. मा विठ्ठल सर्व भूते, विठ्ठल सर्व भूते, आम्हा विठ्ठल सर्व भूती, आम्हा विठ्ठल सर्व भूती, आम्हा विठ्ठल
विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये बोला कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये और कुमाये विठोबार कुमाये बार विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये 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 कुमाये विठोबार 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 कुमाये कुमाये विठोबार कुमाये कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार जो मानी तो देईल काही, जो मानी तो काय देईल, हार देईल. आणि नाही मानेल तो काय करेल, शिवे देईल. काय हम हार नहीं लेते, हम हार नहीं लेते. क्यों हार नहीं लेते? विनोद आहे, हारातून माझं वाकडं नाही, पण राजीव गांधी मेल्यापासून तुमच्यापैकी कोणी हारामध्ये बॉम्ब ठेवणार नाही. आता विनोद सोडा. आमच्या गुरुजी आमच्या मठाचे मालक, त्यांनी जन्मभर हार घातला नाही. ते काय म्हणायचे, तात्या माणसाच्या गळ्यात हार 1 मिनटं राहतो, देवाच्या गळ्यात 24 तास राहतो. आमच्या गुरुजीचं तत्त्वज्ञान. ते 2009 साली गेले. त्यांच्या स्मृतीनिमित्त मी ठरवलं आपण हार घ्यायचे नाही. ठरलं. कीर्तनात ठसका जर आला तर बॅलन्स राहत नाही. जो मानेल तो काय देईल, न मानणारा काय नेईल. म्हणून आम्ही लोकावर निरपेक्ष भावनेनं प्रेम करतो. साध्य न ते ज्यांना काय, लोकापासून काय मिळवायचंच नाही ना. जलपे वायाविंट आहे, आम्ही निवांत आहे. मग काय मानणारा काय करेल,
मानणारा वंदन करील, न मानणारा काय करील? निंदा करील. तुकोबाराय सांगतात, वंदन केलं तर तुलाच घे, निंदा केली तरी वंदी निंदी तुझं तो वंदी निंदी तुझं तोगा. लक्षात ठेवा, आपण एकमेकाला भेटलो काय करतो? राम राम. काय म्हणतो? राम राम. आणि एखाद्या माणसाचं प्रेत चाललं तरी काय करतो? काय करता? राम राम म्हणता का? नाही. लांबून प्रेताला हात जोडतो ना आपण. का जोडतो सांगा? प्रेताला हात का जोडतो? आपल्याला माहीत आहे जे प्रेत आहे ते सुद्धा भगवान आहे. भारतीय संस्कृतीची महती लय मोठे, लक्षात ठेवा. ही संस्कृती मेलेल्या माणसालाही नमस्कार करते आणि मेलेल्या माणसाची सुद्धा स्मृती जागवते. म्हणले आमच्या वडिलांचं 12वं वर्ष आहे. हे फक्त हिंदू धर्मातच आहे, बाकीच्याकडे नाही. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामध्ये वर्षश्राद्ध नाही. वर्षश्राद्ध सोडून द्या. आईबाप जिवंत असले तरी पाया पडायचं? हो. जिवंत असलेल्या आईवडिलांना सुद्धा पाया पडलं तर ते समजतात अल्ला का अपमान आहे. जाऊ द्या, मी टीका करायला आलेलं नाही. माझा विषय काय? वंदी निंदी. वंदन करणारानं माझ्यामध्ये असलेल्या पांडुरंगाला केलं, निंदा करणाराने माझ्यामध्ये असलेल्या पांडुरंगाची निंदा केली. आम्हाला घेणं काय? एक दृष्टांत ऐका, सेवा संपवतो. राधा द्वारकेला आली. राधा, आता राधा ऐकून होत्या बाया, गोकुळात कोणतं आहे, कोणतं राधा नावाची आहे. हां, मेली, चिटकी. राधेचा मत्सर भगवंताच्या स्त्रिया करतात शक्य आहे. सवती मत्सर कायम आहे. त्यात राधा द्वारकेला आली. नुसती आली नाही, भगवंतांनी राधेला आपल्या सिंहासनावर बसवलं, आपले शेजारी. आणि रुक्मिणी म्हणली, बाया लग्न होऊन 50 वर्षे झाली, आमचा नंबर शेजारी कधीच लागला नाही. तेवढ्यात भगवान काय म्हणले, सत्यभामे दूध घेऊन ये. आय आय आय. आगच झाली. सत्यभामा पायापटीत गेली. सत्यभामेच्या पाठीमागं जांबवंती गेली. बाईसाहेब बोललो का? माझा ऐका की, ग बस, आम्ही नोकरी आहे, आम्ही मोलकर नाही. कोण कुठली फटाकडे आली तिला आम्ही दूध द्यायचो. अहो ऐका की, काय ऐकायचं? सत्यभामा चिडली होती. जांबवंती काय म्हणते, ऐका तरी, बरं सांग काय सांगणार आहेस? जांबवंती म्हणली, माझं म्हणणं असं आहे, दूध लय तापवा. काय
दूध लई तापवा. किती? लई तापवा, लई. एवढं तापवा तिच्या नरड्यात फोडच उठला पाहिजे. ही युक्ती सत्यभामेला पटली आणि तिनं खरोखरच एवढं दूध तापवलं देवा. इतकं दूध तापवलं की दुधाचा पेला रुमाल नाही चादरीन धरला एवढा पेला आणि आणून राधेच्या हातात दिला. राधेनं तो पेला घेतला, तोंडाला लावला आणि पेलीन काय ऐकता तुम्ही. ह्या सगळ्या बाया आतनं बघत होत्या, काहीच नाही. आणि सत्यभा म्हणली, दोड चिटकुळे आहे काय कोणाला. तिच्या नाड्यात फोड बी उठला नाही. संध्याकाळी भगवान सत्यभामेच्या महालात गेले, पलंगावर बसले आणि सत्यभामेनं पाय चेपण्यासाठी भगवंताचं धोतर बाजूला केलं. बघती तर असे फोड पाया. हा हे काय झालं? सत्यभामा म्हणली, कुठल्या भक्ताच्या घरात गेला का उद्योग करायला? हा कसं भाजलं? भगवान म्हणले, सत्यभामे हे बाहेर भाजलेलं नाही, मग घरातच भाजलं. म्हणजे घरात कसं भाजलं? सत्यभामा म्हणती, आणि स्वयंपाक खोलीत येऊन तुमचा उजेड का पडला होता? अगं खरं आहे, पण हे घरातच भाजले. कसं काय? भगवान म्हणले, सत्यभामे खरं सांग, दूध कोणी तापवलं? सत्यभामेच्या लक्षात आलं बरं का. म्हणजे मी तापवलं. किती तापवलं? किती तापवलं सांग. सत्यभामा म्हणली, तुम्हाला खरं सांगू, आम्हाला बाई काय किंमत आहे का नाही? किंमतचा प्रश्न नाही, किती तापवलं सांग. सत्यभामा म्हणली, कोण कुठली फटाकडे आली आणि आम्ही दुधाचं वय. तू रडू नकोस, किती तापवलं सांग. सत्यभामा म्हणली, बया बायकाच्या जीवनाला किंमत नाही गं. यांची गंमत आहे बरं का, यांची गंमत आहे. बोलतात बोलतात आणि रडतात, रडतात आणि बोलतात. तुमच्याकडं तुम्हाला खरं सांगतो, रडणं म्हणजे हत्यार आहे तुमचं. हां काय, बाय हसली की गडी फसला आणि बाय रडली की गडी फेल झाला. जाऊ दे, रडत जाऊ नका. माझा विषय काय, लागली रडायला. भगवान म्हणले, बघ रडून साजरं करायचं नाही, किती तापवलं सांग. सत्यभामा म्हणले, तापवलं. का तापवलं सांग. आमची इच्छा होती तिच्या नरड्यात फोड उठावा. भगवान म्हणले, सत्यभामे तुला राधा कळायला नाही गं. अगं राधेच्या काळजात फोड उठला असता नक्की कधी. राधेचं काळीज रिकामं असतं तर. सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जिवे भावे अनुसरल्या, जिवे भावे अनुसरल्या, जिवे भावे अनुसरल्या, जिवे भावे अनुसरल्या. सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जिवे भावे अनुसरल्या. कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जिवे भावे अनुसरल्या. संतांच्या अंतःकरणात भगवंताची पावलं आहेत. म्हणून आपण केलेले अनुकूल प्रतिकूल उपचार संतांना मिळत नाहीत, देवाला मिळतात. लक्षात ठेवा. तुम्ही स्तुती करा देवाची,
निंदा करा देवाची. म्हणून तुकोबाराय सांगतात वंदी निंदी तुझ तो गा. आम्हाला कोणी वंदन करू कोणी निंदा करू सगळं तुला समर्पण आहे. आम्ही कसे आहोत? आम्हा विठ्ठल सर्वाभूती राहो तितकी भरत ऐसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. आमच्या पंढरपूरच्या पकवाजांना एवढं फास्ट वाजवता येत नाही बरं का. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा. पहिल्यासारखं जास्त उभा राहता येत नाही. जेवढी सेवा झाली तेवढी गोड मानून घ्या. वंदी निंदी तुझ तोगा. वंदी निंदे तुझ तोगा. वंदिने दे तुझ तोगा वंदिने दे तुझ तोगा कामाने पांडुरंगा. तुका म्हणे पांडुरंगा तुका म्हणे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही विठ्ठल सर्वभूते आम्ही विठ्ठल सर्वभूते सर्वभूते विठ्ठल सर्वभूते राहो चिती भलत राहो चिती भलत राहो चिती भलत राहो चिती भलत आम्हा विठ्ठल सर्वभूते आम्हा विठ्ठल सर्वभूते आम्हा विठ्ठल सर्वभूते आम्हा विठ्ठल सर्वभूते तुकाराम 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 बोला सर्वांनी टाळा. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम